2 ते 3 वर्षाच्या मुलीची शरारा पॅन्ट आणि टॉप कटिंग कशी करायची हे तुम्हाला आज मी शिकवणार आहे। तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे। जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, आज आपल्याला कट करायचा आहे एक टॉप आणि त्या टॉपसाठी 2 ते 3 वर्षाच्या मुलीचं माप आहे 6 इंच घेतलेला आहे मी। आडव्या भागामध्ये म्हणजे 24 इंचाची माझी छातीचा माप होतं आणि उंची आहे 10 इंच आणि 4 फोल्डमध्ये मी कपडा घेतलेला आहे। तर 6 इंच त्याच्यामध्ये मी 2 इंच ॲड केलेले आहे आणि 10 इंचाची माझी उंची आहे ब्लाऊजची, त्याला मी 1 इंच ॲड केलेला आहे 11। तर मला फक्त 1.5 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे आणि गळा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कितीही इंचाचा घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर गळ्याचा आकार तयार करून घेतलेला आहे। गळा शोल्डर घेतलेला आहे मी 4.5 इंचाचं। 4.5 इंचामध्ये मी अर्धा इंच ॲड केले, हाफ इंच, आणि तिथं आकार तयार करून घेतला। कारण शोल्डर जितकं असतं तितकंच आपण आर्म होल घेत असतो। तर आर्म होलसाठी मी फक्त अर्धा इंच जास्तीचा घेतलेला आहे, आर्म होल शोल्डरपेक्षा जास्ती अर्धा इंच, आणि ते आपण पूर्ण कट करून घेणार आहे। कारण की काखुलीचा भाग मला थोडासा मोठा घ्यायचा होता, तर मी अर्धा इंच तिथं ॲड केलेला आहे। आणि जसं मी आखलेलं आहे तसं मी आता कटिंग करून घेतलेला आहे गड्याचा शेप आणि आर्म होलची बाजू। आता थोडंसं अर्धा इंच फिटिंग यायची म्हणून कमरेच्या भागातून कमी करून घेतलं आणि लेव्हल करून घेतली त्याला। आणि हे झालेलं आहे आपलं कटिंग। फ्रंट आणि बॅक दोन्ही तयार झालेलं आहे। तर या तयार झालेल्या भागामध्ये मला गॅदर्स टाकायचे आहे, ते पण 3 इंचाचे। 3 इंचाचे म्हणजे खूप छोटे होतात ते, जास्ती छोटे पण नाही जास्ती मोठे पण नाही, नॉर्मल साईज 3 इंच घ्यायची आहे। तर मला त्याच्यामध्ये अर्धा इंच खालून ॲड करायचं, अर्धा इंच वरतून शिलाईसाठी ॲड करायचं। तर 4 इंचाचा पट्टा तयार करून मला तिथं रिफल टाकायचे आहे। तर ती रिफल मी तिथं पॅक करून घेतलेली आहे आणि कटिंग तशी करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला अस्तर लावायचं आहे। तर 2 भाग घेतलेले आहे मी अस्तरचे, आणि ते दोन्ही भाग म्हणजे एक पुढचा भाग आणि एक मागच्या भागाला ते अस्तर बरोबर होऊन जाईल। तर ते मी आता कट करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित झालेलं आहे। हे कट करून घ्यायचं आणि जॉईन करताना ते जॉईन करून द्यायचं। आता मला 4 फोल्डमध्ये पॅन्ट घ्यायची आहे, पण पॅन्ट मला फक्त टोंग्यापर्यंत उंची घ्यायची आहे वेगळी, आणि टोंग्यापासूनच्या पूर्ण टाचपर्यंत जी उंची आहे ती वेगळी, अशी वेगळी उंची तुम्ही घ्यायची आहे। तर आपण वरची पॅन्ट तयार करून घेऊ। त्याच्यानंतर टोंग्याच्या खाली जे गॅदर्स टाकायचे आहे मिऱ्या, त्या मिऱ्यांची उंची वेगळी राहील। तर टोटल उंची 25 इंचाची पॅन्ट आहे। तर त्याच्यामधून मी 13 इंचाची पॅन्ट तयार करणार आहे टोंग्याच्या वरती। तर 13 इंचाची लेंथ घेतलेली आहे मी। त्याच्यामध्ये आता मला घ्यायचा आहे क्रोच एरिया। तर क्रोच एरियासाठी आपण घेतलेला आहे की 10 इंच, म्हणजे 9 इंचाचा क्रोच एरिया असतो, आणि त्यामध्ये मला 2 इंच ॲड करायचे होते इलास्टिकचे। तर इलास्टिक टाकायसाठी 2 इंच ॲड केले मी, 9 मध्ये 2 प्लस केले तर 11 इंच होतात, आणि ते पण इलास्टिकसाठी मी ॲड केलेले आहे। मागच्या वेळेस जो व्हिडिओ बनवला होता तो वेगळी पट्टी तयार करून लावलेला होता, आणि आता आपल्याला त्यामध्येच एकत्र करून 9 इंचाचा क्रोच एरिया, त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केले, तर तो पूर्ण 11 इंचाचा क्रोच एरिया तयार होणार आहे। तर 2 इंच शेपसाठी तयार केलेला आहे, आणि हे सर्व माप आपल्या कमरेच्या भागावरून किंवा सीटच्या भागावरूनच माप असतात। तर हे माप मी तुम्हाला एक व्हिडिओ मोठ्या मुलीचं जे शरारा गरारा प्लाझो जेव्हा मी बनवणार आहे तेव्हा मी प्रॉपर माप तुम्हाला सांगणार आहे। पण हे आता 2 ते 3 वर्षाच्या मुलीची शरारा पॅन्ट आहे, म्हणून मी तुम्हाला ते माप तसे सांगितलेले आहे। आता क्रोच एरिया कट करून झालेला आहे। मी खालची बाजू पण अर्धा इंच पाऊण इंच शिलाईचं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून मी ते कट करून घेतलेलं आहे।
आणि आउटसाईड पण व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। आता याला आम्हाला अस्तर जॉईन करायचं आहे। आता हे दोन्ही पॅन्टचे भाग म्हणजे दोन्ही पाय तयार झालेले आहे। तर आता त्याच्यासाठी मला घ्यायचे गॅदर्स। तर गॅदर्स किती, टोटल उंची 25 आहे। तर ती मायनस वरची जी पॅन्ट केलेली आहे ती त्या पॅन्टच्या भागामधून पूर्ण मायनस करून घ्यायची आहे। तर आपण 13 इंचाची टोटल पॅन्ट घेतली होती। तर 13 इंचापासून खाली 25 इंचापर्यंत आपण ती पॅन्टचा माप टाकणार आहोत। आणि एवढं लक्षात ठेवायचं त्याच 25 इंचामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे 1 इंच खालून आणि वरतून अर्धा इंच, 1.5 किंवा 2 इंच तुम्ही ॲड करू शकता। आणि हे त्या भागामध्ये प्लेट्स टाकण्यासाठी आपण घेतलेला आहे। आणि सेम कपडा तेवढाच आता आपल्याला कट करायचा आहे जेवढा मी घेतलेला आहे दुसऱ्या पायासाठी। ओके, तर हे गॅदर्स टाकायसाठी कामा येणार आहे। तर हे तुम्ही किती घेऊ शकता, जो एरिया पॅन्टचा घेतलेला आहे, पायाचा जो भाग आहे घेर, तर पायाच्या घेराच्या डबल कपडा आपल्याला तिथं लागणार असतो। तर मग आपण तो कट करून घ्यायचा। जो घेर पायाचा आहे त्या भागाच्या डबल कपडा आपल्याला लागतो। तुम्ही बघू शकता आता फोटोमध्ये मी काय केलेलं आहे। एकच पाय तयार आहे तो आणि त्या पायाचा जो घेरा आहे त्या घेरामध्ये डबल कपडा लावलेला आहे, त्याच्यामध्ये गॅदर्स पडतात। आता याच्यासाठी आपण कंप्लीट 2 पायाच्या दोघी पॅन्ट कशा तयार होतात हे आता मी तुम्हाला समोरूनच दाखवते। म्हणजे उद्याच्या दिवशी हा शिवणाचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणारच आहे, पण तुम्ही आता बघू शकता। गॅदर्स पाडून घ्यायच्या असतात आणि हे दुसऱ्या पायाला ॲड करायचे असतात। तर तुम्हाला आता समजलेलंच असेल की इथं काय करायचं आहे आपल्याला। आणि जर नाही समजलेलं असेल तर मला ते पण सांगा की ताई आम्हाला तुमचं बोललेलं समजत नाही आहे आणि माझी सुरुवातच आहे अजून। तर सुरुवातीचं तुम्ही समजू शकता की सुरुवातीला बोलायला जीव घाबरतो, पण तरी पण तुम्ही ॲडजस्ट करत आहात त्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि थँक्यू। तुम्ही मी जसं सांगत आहे बोलत आहे त्याप्रमाणे तुम्ही मला ॲक्सेप्ट करत आहे, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद। आणि बघा मी आता जो क्रोच एरिया जो वरचा भाग तयार केलेला आहे पॅन्टचा टोंग्यापर्यंतची जी पॅन्ट आहे त्याला मी अस्तर लावून घेणार आहे। आणि याच भागाला फक्त अस्तर लावायचं असतं, कारण पॅन्ट फाटली वगैरे त्याच्यासाठी लहान मुलं असतात, लहान मुलांना सांभाळता येत नाही, तर त्या भागामध्ये डबल कपडा आलाच पाहिजे। आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग। जय स्वामीनारायण।